आमच्या कुठे कामाचे नाही हम क्या कर रहे हैं? मागे ना मन कोकाटे मुर्दाबाद मंत्री बदलले बंद झालं तर काही संबंध आहे मुख्यमंत्री यांना आयुष्यभर येऊ देता कामा नाही हे जर विधान भवनामध्ये असे एकदा मंत्रीपद जाऊन चालणार नाही यांना म्हणजे विधान भवनामध्ये आता कोकाटेची रमी या ठिकाणी गेम चालू होईल हा कोकाटे घ्या त्याला रमी गेम होईल आणि त्यानंतर आपल्याला फक्त बॉक्सिंग त्याच्या त्याच्या हातात घ्या एक पैसे नको पैसे बॉक्सिंग हातात घ्या फक्त त्याच्या बॉक्सिंग हातात घ्या बॉक्सिंग हातात घेऊन द्या आपल्या चला घ्या प्रत्येका चला या ठिकाणी रमी पत्ते खेळण्यासाठी या ठिकाणी स्पर्धेची सुरुवात होत आहे याचं उद्घाटन लाडीकराव कोकाटे हे करत आहेत आणि याचे परीक्षक म्हणून गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाड मागणी आपण जितेंद्र आव्हाड संजय राऊत संजय गायकवाड संजय शिरसाट हे करणारे यांचं पक्ष यांचं परीक्षक हे परीक्षक झाले त्याला खेळा आणि जे हरेल त्याला 300 फटके या याच्याने त्याला फटके मारणार याचे हरेल त्याला 300 फटके जे जिंकेल त्याला 500 फटके शेतकऱ्याचे असणारे 500 फटके अशा प्रकारचे फटके या ठिकाणी आपण मांडणार आहोत विधान भवनाचा राडा केला विधान भवनाचा आखाडा केलेला ह्या लोकप्रतिनिधींना आम्हाला या ठिकाणी ठेवताना यांना इथून पाठवून द्यायचं नाही चला पत्ते खेळा चला या कोकाटेला लावा हे कोकाटेचं करायचं काय हे सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे रम्मी पकडून करायचं काय खाली मुलगा वर काय रम्मी पकडून करायचं काय खाली मुलगा वर काय शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे 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 रम्मी पकडून करायचं काय खाली मुलगा वर काय रम्मी पकडून करायचं काय शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी एकजुटीचा आजचं जे आंदोलन होतं की हे जे विधान भवन आहे, आज विधान भवनामध्ये आज कोणी रम्मी खेळतंय, कोणी त्या ठिकाणी बॉक्सिंग खेळतंय, कोणी एकमेकांना मारामाऱ्या खेळतंय. आज जर खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर भारतातील सगळ्यात जास्त कर्ज आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करतोय आणि शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करायला गेलेला मंत्री त्या ठिकाणी विधान भवनामध्ये रम्मीसारखा गेम खेळतोय. हे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिला जात नाही. आज शेतकऱ्यांना युरिया खत सारखं खत वेळेवर मिळत नाही. हे सगळे असंख्य प्रश्न असताना या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणी आखाडा करतायत. म्हणून त्या आखाड्याचा निषेध करण्यासाठी हे आज हे प्रतिकात्मक या ठिकाणी आंदोलन केलंय. आज शेतकरी आसूड घेऊन मैदानात आलाय. आजचं एवढंच सांगणे आम्हाला आपल्या माध्यमातून की जर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नाही, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला या चापकाने फटके दिल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी शांत बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे फार हाल अपेक्षा चाललेलं आहे. शेतकऱ्यांनी जवळजवळ 94,000 सौर ऊर्जा पंपासाठी अर्ज केले होते. त्यामधून 28,000 प्राप्त झाले आणि फक्त 2,699 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप दिलेले आहे. सरकारने म्हणलं तर अन्नदाता बनेल ऊर्जादाता, पण त्या शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो मी 94,000 अर्जापैकी फक्त 2500 लोकांना सौर ऊर्जा दिलेलं आहे. मग शेतकरी कसा काय अन्नदाता ऊर्जादाता बनेल? सरकारची सबसिडी ही तुम्हाला सांगतो मी आपला आदेश आहे. त्यानंतर दुसरं असं या 3 महिन्यामध्ये 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. या सरकारला शेतकऱ्याला सहकार्य करण्यासाठी पूर्णपणे अपयश आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आज शेतकऱ्याच्या गरीब हंगामामध्ये युरिया खत मिळत नाही. शेतकरी दारोदार भटकत आहे आणि हे सरकार त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे सरकार विधानसभेमध्ये जाऊन रम्मी खेळत आहे. आमदार जाऊन झाले त्याला घालत आहेत. त्यामुळं आम्ही शेतकरी आता चिडून आणि आज इथं येऊन झाले त्या आमदाराला प्रतिमा फटके दिलेलं आहे. हे जर आता नीट नाही झाले तर पूर्ण शेतकरी आसूड आणि हे रुग्ण आहे. शेतकऱ्याचं मेन रुग्ण आहे. शेतकऱ्या रुग्ण घेऊन हातामध्ये शेतकरी करतो, पण हे रुग्ण करून आणि या मंत्र्याला आणि आमदारला फटके करण्यासाठी रुग्ण आणले. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सर्व शेतकरी विधान भवनामध्ये आसूड घेऊन आणि तिथं मोठं आंदोलन करणार.